नणंदबाई मात्र सकाळी लवकरच आलेल्या. आम्ही जाईपर्यंत त्यांचा जायचा टायमिंग झालेला. त्या मात्र गेलेल्या. पण बाकीचे पाहुणे संध्याकाळी येणार होते. त्यांच्या स्वयंपाकाची तयारी चालली होती. नंतर जे चिकन वगैरे सगळं चुलीवर शिजायला घातलं. संध्याकाळी भाकरी वगैरे पण चुलीवरच केलेलं, खूप छान लागतात. त्यानंतर पाहुणे वगैरे आले, त्यांना जेवायला दिलं. आम्ही पण जेवलो आणि आम्ही पण इकडे आलो. आणि आज होती दीप अमावस्या. त्या सकाळपासून मी ना रीलवर बघत होते हे कणकेचे दिवे. तर मग म्हटलं बघूया आपण पण ट्राय करून. तर खरंच मी पण बनवलेले आणि खरंच खूप छान झाले होते. मला असं वाटलेलं जमायचे नाही, पण जमले होते. खरंच छान दिसत होते. त्यानंतर देवांची वगैरे पूजा करून घेतली. देवांचेही औक्षण वगैरे केलं आणि नंतर मग म्हटलं आपल्या बाळाला ओवाळून घ्यावं. शंभूलाही छान असं ओवाळून घेतलेलं. त्याचंही औक्षण केलं. तो म्हणत होता मम्मा हे काय आहे? तर मग म्हटलं अरे आज दीप अमावस्या आहे, तर आज हे सगळं करावं लागतं. तर त्याने पण आज ह्या वेळेस पहिल्यांदाच हे सगळं बघितलं होतं, कारण की मी कंपनीत जायची, त्याच्यामुळे मग मला पण तेव्हा टाईम नसायचा आणि तेव्हा मी काही करत नव्हते. तर ह्या वर्षी मग म्हटलं बघूया करून. तर खरंच छान झालेलं आणि दादू पण खूप खुश होता. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करा. बाय.